समर्थ श्री स्वामी समर्थ मित्रांनो, महाराजांच्या कृपेने दत्त जयंतीचा सप्ताह आज 7 दिवस पूर्ण झाले आणि आज शेवटच्या 7 दिवसाचं पारायण वाचण्यात आलं. आज दत्त महाराजांचा जन्मदिवस म्हणून त्याच्यासाठी केंद्रामध्ये खूप छानपैकी सजावट करण्यात आली आणि ती आम्ही केली. केळीचे खांब, आंब्याचे तोरण याच्याने केंद्राची सजावट करून घेतली आणि दत्त महाराजांच्या 7 दिवसाचं पारायण देखील आम्ही इथं कंप्लीट केलं. 28 नोव्हेंबरपासून सुरू झालेलं हे गुरुचरित्र पारायण ते आज पूर्ण झालं आणि उद्या त्याची सांगता असणार आहे. म्हणून आम्ही छानपैकी केंद्र सजवलं, रांगोळी वगैरे काढली आणि सकाळी 8च्या आरती देखील मला मिळालेली होती. म्हणून सकाळी महाराजांची 8ची आरती भुपाळी ती मी केली. मनापासून जर आपण स्वामींजवळ बसलो आणि त्यांना आपल्या मनातल्या इच्छा सांगितल्या तर महाराज आपल्या नक्कीच पूर्ण करत असतात. आपले दत्त महाराज देखील खूप भोळे आहे. आता तुम्ही गुरुचरित्रामध्ये जर वाचन केलं असेल तर भरपूर अनुभव, भरपूर काही आपल्याला गुरुचरित्र हा ग्रंथ शिकवत असतो आणि त्याच्यामधून दत्त महाराजांचे देखील भक्तांसाठी दत्त महाराजांनी काय काय केलं, कोणाचे प्रश्न कशाप्रकारे सोडवलं, हे सगळं आता आपण गुरुचरित्रामध्ये ते ऐकलेच असणार. आणि आम्ही दत्त जयंतीनिमित्त छान दत्त महाराजांसाठी पाळणा देखील सजवलेला होता. कारण की 12/39ला दत्त महाराजांचा जन्म झालेला आहे आणि तो आम्ही इथं साजरा केला. खूप छान आनंदाचं वातावरण होतं आणि असं वाटत होतं की महाराज आपल्यासमोरच येऊन बसलेले आहेत. अशा प्रकारे दत्त जयंती साजरी करण्यात आली आणि सगळ्यांनी, सेवेकऱ्यांनी, सगळे स्वामी भक्तांनी सर्व मिळून व्यवस्थितपणे दत्त जयंतीचा 12/39ची आरती देखील करण्यात आली. भरपूर सेवेकरी या आरतीसाठी उपस्थित होते. गुरुचरित्रातील 4था अध्याय वाचन करून दत्तात्रय महाराजांचा जन्म या अध्यायामध्ये झालेला आहे त्याचं पठण करून त्यानंतर आरती करण्यात आली. अशा प्रकारे आम्ही दत्त जयंती तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. स्वामीचरणी एकच प्रार्थना करते की तुम्हा सर्व सेवेकऱ्यांची इच्छा पूर्ण हो. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये.